जय भीम मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? खूप छान असाल. मी पण खूप मस्त आहे. तर आता ब्लॉग स्टार्ट करायचं म्हणजे गावाकडे गेली होती त्यावेळेसच ब्लॉग बनवला होता. त्याच्यानंतर ब्लॉग बनवायला काय टाईम वगैरे काही मिळाला नाही आणि बनवायला वेळ पण मिळत नाही. म्हटलं चला आपण ब्लॉग बनवू आता खूप दिवसांनी. आता संध्याकाळचं मला थोडं शूट वगैरे करावं लागतं ना, म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवायचे आहेत संध्याकाळचे. तर म्हटलं मग चला आपण थोडंसं तयार वगैरे होऊ. असंच नॉर्मलीच तयार होत असते मी, तुम्ही बघतच असता. हे बघा, हा आणि हा माझा बाबू छोटा, हा बसलेला आहे इथं. मिस्टर माझे बाहेर गेले, थोडं त्यांना बाहेर पाठवलं आहे. मी व्हिडिओ बनवते. खूप जण मला बोलले तुम्ही मांडे बनवा, असं तसं, म्हणजे मांडे बनवायचे होते मला. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते. मिनी गावाकडून जाऊन मिनी एक मांड्यांचं हे आणलंय, तुम्हाला दाखवते. आणि मी फर्स्ट टाईम मला एवढं माहिती आहे की मी अजून कधी मांडे बनवले नाहीत. फक्त मी असे नॉर्मली कुठं जिथं आपण पाहुणे गेलो किंवा तिथं मांडे लागले, कोणी बनवत असला तर मग मी आखरीचा एखादा बनवून बघते. पण आज फर्स्ट टाईम मी स्वतःहून पीठ वगैरे मळलंय आणि मी स्वतःहून मांडे बनवणार आहे. येत नाहीत मला, पण कसं आहे, कोणाला बोलल्यापेक्षा की हा बाबा बनवून द्या, बनवा, बोलल्यापेक्षा आपण स्वतःने बनवलेलं बरं. मला आज जमतील नाही, उद्या जमतील नाही, पण परवा नक्की जमतील. मी कोशिश करणार आणि कोशिश करत राहणार. जमले तर नक्कीच होणारच आहे. मी तुम्हाला हे बघा, हे मटकं वगैरे आहे, याला मस्त तेल लावून मस्त पहिला याला मी 4-5 दिवस झाले सारखं मी याला तेल लावत आहे. पूर्ण एकदम व्हाईटसं होतं. हे असं आहे ना, असं होतं. मी पूर्ण याला ब्लॅक बनवलं. हे बघा, एकदम तेल लावून एकदम चोपडे केले आणि थोडंसंच पीठ मळले. जास्त काही पीठ नाही येत नाहीत. मला सुरुवात करायची आहे, शिकायचं आहे, त्यासाठी मी थोडंसं मळलं. आणि माझ्या मिस्टरांना एवढे आवडतात मांडे, जाम आवडतात. माझ्या घरामध्ये म्हणजे माझे जे आहेत आमचे नातेवाईक, त्यांच्याकडे गेलं की आम्ही मांडे वगैरे खातो. पण आता सहसा चला आपण पण बनवू, आपण पण शिकू, करून पाहू, जमतीलच आपल्याला. तर गावाकडून माझ्या ज्या आत्या आहेत लोखंड्याच्या, त्यांनी मस्त मला ते रान्नं घेऊन ठेवलं होतं, जे मटकं. तर म्हटलं चला, मला गावाकडून गहू आणायचे होते एकदम प्युअर. पण आता सहसा म्हणून मी ना ऑनलाईन एक हे मागवली, झोमॅटोवरून पिशवी मागवली होती आट्याची. तर त्याच आट्याने मी बनवून बघत आहे. नशीब आपलं चांगलं तर बनले, नाही बनले तर मग काही नाही, पुन्हा करू, असं काही नाही. तर चला, मी आता मस्त मांडे वगैरे बनवते आणि मस्त चिकन बनवते. माझ्या मिस्टरांना मांडे जास्त आवडतात, म्हणून त्यांच्यामुळं मी शिकत आहे. मला आवडतात त्याच्यामुळं नाही, मला एवढे काही खायला आवडत नाही. खाते मी आवडीनं 1-2, त्याच्यावर नाही. आणि एवढी मला काही हौस नाही आहे की आपण हे करा म्हणून. पण आता जाऊ द्या, मिस्टरांमुळे मी पण शिकते. आणि मस्त मग शिकली की रोज मस्त बनवणार आणि रोज मस्त करणार आणि मस्त व्हिडिओ वगैरे टाकणार. तुम्हाला दाखवतेच ब्लॉगमध्ये की मी कशी बनवते म्हणून. तुम्ही माझा ब्लॉग बघा पूर्ण हा. तर आता ते बाहेर गेलेत आणि माझे सासूबाई काही घरी नाहीत. माझे सासूबाई आता 15-20 दिवस झाले गावाकडेच आहेत. ते गावाकडे गेलेले आहेत. जे माझ्या जाऊची मुलं आहेत ना, त्यांना घेऊन ते गावालाच आहेत. 15-20 दिवस झाले. मग आता या पोरांना मस्त असं सांभाळून वगैरे, दोघं भावांना सांभाळून व्हिडिओ बनवावं लागतात. तुम्हाला वाटते व्हिडिओ बनवणं खूपच सोपं आहे. हा, सोपं आहे व्हिडिओ बनवणं, पण हर आयडीवरती व्हिडिओ टाकणं, घरातलं करून व्हिडिओ बनवणं थोडं मुश्किल आहे. जमतं त्यालाच जमतं. मलाच माहिती आहे मी कशी बनवते, कसं घरातलं हँडल करते, कसं करते. पण माझे मिस्टर पण खरंच मला खूप छान सपोर्ट करतात. ते सपोर्ट करतात म्हणून माझे पण हर कामं होतात आणि व्हिडिओ पण बनवणं होतात. तर चला, दाखवते मी तुम्हाला. आता करून बघते असे मांडे. पण फर्स्ट टाईमच करत आहे मला असे. पहिला असे मोठे करून घेतात. तापायला 1 मिनिट. गॅस पण जाणार, कधी जाणार थोडंसा नाही. आता मांडे करता जाते का काय माहित. आता याला मस्त तेल लावायचं सगळीकडे. अरे सिद्धार्थ,
कुणाला आरामात का खात जायचं. आता चौकन उरायला की नाही. घाम घाम दुपटपा किती झाला. तर म्हटलं मी कुठला येऊ राहिला. माझे रान्ना सण टाकलं पटापट पटापट उरायले. पहिला एक दोन जो राहिला तो नका खाजा. असे बनवून राहिली तर पहिल्यांदा मांडीमध्ये येत नाही. मी शिकून राहिली आता आणि मी एकटीच शिकून राहिली. लोक धुकून पाहून पाहिजे तुम्ही काय करू राहिले मग. हा याच्या घरात काय आगीक लागली का म्हणती. धुकून पाहू रुद्र तिकडे वाय याला तिकडे गाडी धुकून आली. चालू केलं झाले की नाही. एवढे बनवले बस झाले एवढेच. मला येत नाही त्यासाठी मग म्हटलं चला थोडंसं आपण ट्राय करू. किती घामाला तुला आरामात ते पाडशे फुटीनच डायरेक्ट ते हलूनच राहिलं तसं. आता पण मला हात तेल गरम लागेल ना मध्ये जवळ राहिले तर माझे मांडे वगैरे मस्त बनवून झाले. आता टकलू मांडे वगैरे बनवून झाले. बघितला होता घरामध्ये किती बिस्कुट झालता आमच्या तर जाम बिस्कुट झालता आणि लगे बिस्कुट झालता. आणि मी फर्स्ट टाइम मांडे बनवले तर मस्त आता मस्त चिकन वगैरे बनवते. मस्त आम्ही मांडे वगैरे बनवले. त्याच्यानंतर चिकन बी बनवलं. कापा कांदा कापाना घ्या. भात पण आहे. हा मांडा हा लास्ट आखरीचा मांडा आहे. हे पहा मग तो रान्या याच्यावरतीच ठेवावं लागते. आणि हे मांडे बनवले मी आणि मस्त आता चिकन वगैरे बनवलेलं आहे बघा. आता मस्त आम्ही जेवण वगैरे करतो. आता आम्ही जेवण वगैरे करतो. बसवलंय बघा तर रुद्र खेळतोय तर आम्ही जेवण करतो. मॉर्निंग मित्रांनो. तर आता रात्री तर मांडे वगैरे खाल्ले आणि आता सकाळी म्हटलं चला थोडं सकाळचं पण म्हटलं चला आपण शूट करू. तर आता उठलो आम्ही. आमच्या बिल्डिंगमध्ये 8 वाजता पाणी येते. पाणी वगैरे आलं की मस्त घरातले कामं वगैरे करायचे बघा. झाडू वगैरे मारायचं बाकी आहे. रात्री बघा मांडे वगैरे केलेत ना. रान्ना वगैरे तसंच ठेवलं म्हणे. हे बघा हे बघा. हो काल मी मांडे वगैरे बनवले. तुम्ही बघितलाच तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये सांगा. आता मी बाहेर वगैरे गेली की मग ते पण मी मस्त ब्लॉग बनवणार. मस्त
ब्लॉग बनवणार बाहेर वगैरे गेली की. आता हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. बाय बाय.